कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॉम, काय झालं? सगळ्यांना एकदम अचानक बोलवलंस? बस ना. सो रामनवमी येते आणि तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, रामनवमीच्या निमित्ताने दरवर्षी आपल्याकडे पूजा असते. यावर्षी सुद्धा आपण करणार आहोत. आणि तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे, गेली अनेक वर्ष माझं असं एक स्वप्न आहे की या घरात पाळणा हलावा. पण ते काही होताना मला दिसत नाही. आई, काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. अमृता, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. शेवटी काही गोष्टी घडायच्या तेव्हाच घडतात. हो ना. आणि कोणीही जाणून बुजून किंवा मुद्दामून करत नाही ना. नाही ते कळतंय मला, तुमचं म्हणणं काय आहे नेमकं ते मला कळतंय. पण तरी सुद्धा माझ्या काही इच्छा आहेत ना. एवढा चांगला बिझनेस आहे आपला, एवढं मोठा एम्पायर आहे, 2-2 सुना आहेत मला, पण वारस नाही. ठीक आहे, हरकत नाही. दरवर्षीच्या या रामनवमीच्या पूजेच्या निमित्ताने घरात पाळणा हलतो, त्यावर समाधान मानेन मी. हरकत नाही. मग मी एक सांगू? बोल ना. या सगळ्यावरती एक सोल्युशन आहे. तुला हवंय की या घरात पाळणा हलावा? तुला काय, आपल्याला सगळ्यांनाच हवंय. आणि जगन्नाथजींनी सांगितलं होतं की या घरात फक्त एका व्यक्तीमुळे पाळणा हलू शकतो. इतक्या वर्षात तुझ्या घरात पाळणा हल्ला नाही. या पोरीच्या पायगुणाने नाही तुझ्या घरात पाळणा हल्ला, नाव जगन्नाथ सांगणार नाही. ती म्हणजे सावली होईल. त्यामुळे तिला जर पूजेसाठी आपण बसवलं तर. सोहम, जरा जास्त बोलतोयस असं नाही वाटत तुला? लहान तोंडी मोठा घास घेतोयस. तुझ्या अनेक चुका मी माझ्या पदरात घेतल्यात, पण हे जरा जास्त होतंय. हे बोलायचं धाडसच करतोयस तू. तुला माहितीये मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि तिला मी या घरचा सदस्य मानत नाही. आणि तिच्याकडून माझ्या घराला काही मिळेल ही अपेक्षा मी तिच्याकडून अजिबात करत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।